या प्रवचनात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी उठल्यावर कोणत्या छोट्या सवयी तुमच्या घरात धन आणि सुखशांती आणू शकतात। त्याचबरोबर आपण हे देखील जाणून घेऊ की कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ज्यामुळे कुटुंबात समस्या आणि संकट येऊ शकतात। ही माहिती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी प्रवचन शेवटपर्यंत पहा। सकाळी उठल्यावर ही एक गोष्ट नक्की खा। धर्मग्रंथांमध्ये आपल्याला हे सांगितले आहे की या एका गोष्टीमुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही। भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की जो व्यक्ती सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टीचे सेवन करतो त्याच्या घरात धन आणि समृद्धीचा वास असतो। अशा व्यक्तीच्या जीवनात देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि त्याच्या घरात समृद्धी येते। भक्तांनो, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की अनेक लोक आपल्या घरात पैशांची चणचण आणि गरिबीबद्दल तक्रार करतात। ही समस्या केवळ वाढतच नाही तर व्यक्तीला याचे खरे कारण काय आहे हे देखील समजत नाही। खरे तर आपल्याकडून झालेल्या काही छोट्या छोट्या चुकाच आपल्या जीवनात अडथळ्यांचे कारण बनतात। आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत जे आपले वडीलधारी आपल्याला शिकवत असत, पण आजकाल लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। जेव्हा पैशांशी संबंधित समस्या वाढू लागतात तेव्हा लोक त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतात। भक्तांनो, सकाळी उठल्याबरोबर काही कामे अशी असतात जी तुम्ही केल्यास ती तुमच्या घरात गरिबी आणि अडचणींना प्रोत्साहन देतात। म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी उठल्याबरोबर कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणती गोष्ट खावी जेणेकरून पैशांशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकेल। नंबर 1, सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहणे ही एक मोठी चूक असू शकते। धर्मशास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की सकाळी आरशात आपला चेहरा पाहिल्याने गरिबी, दुर्दैव आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो। ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो। म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर लगेच आरसा पाहू नका, या गोष्टीची विशेष काळजी घ्या। नंबर 2, सकाळी उठल्यानंतर भोजन करणे। आजकाल लोक सकाळी उठल्याबरोबर चहा नाश्ता करतात किंवा जेवण करू लागतात। जर तुम्हीही हीच चूक करत असाल तर लक्ष द्या। शास्त्रानुसार स्नान न करता, दात स्वच्छ न करता आणि सूर्यदेवाला जल अर्पण न करता भोजन करणे वर्जित मानले गेले आहे। सूर्यदेवाकडूनच आपल्याला अन्न मिळते, म्हणून त्यांना धन्यवाद देणे आवश्यक आहे। ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडून द्यावी। जर चहा पिणे खूपच आवश्यक असेल तर किमान दात स्वच्छ करून किंवा चूळ भरूनच प्यावा। नंबर 3, आपल्या नशिबाला दोष देणे। सकाळी उठल्याबरोबर आपल्या नशिबाला दोष देणे किंवा नशिबाची तक्रार करणे खूप अशुभ मानले जाते। सकाळी तुमच्या मुखातून देवाचे नाव निघाले पाहिजे। जर तुम्ही नकारात्मक गोष्टी बोलत असाल तर यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या येऊ शकतात। सकाळी उठून देवाचे ध्यान करा जेणेकरून तुमचा पूर्ण दिवस शुभ फलदायी होईल। नंबर 4, गंगाजलचे महत्त्व। गंगाजलला आपल्या शास्त्रांमध्ये खूप पवित्र मानले गेले आहे। पौराणिक कथांनुसार गंगा ही अशी नदी आहे जिथे देवी देवतांनी स्नान केले आहे। म्हणूनच गंगाजलला कधीही अशुद्ध मानले जात नाही। रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल मिसळा आणि ते आपल्या उशाशी ठेवा। सकाळी हे पाणी आपल्या पलंगावर शिंपडा आणि नंतर प्या। भगवान कृष्णाने म्हटले आहे की जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला योगासमान लाभ मिळतो। असा व्यक्ती लक्ष्मीजींच्या कृपेने रंकातून राजा बनू शकतो। जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी देवाचे दर्शन घ्या। आरशात आपला चेहरा न पाहता ठाकूरजी किंवा हनुमानजींच्या प्रतिमेचे दर्शन घ्या। तुमच्या खोलीच्या भिंतीवर त्यांचे सुंदर चित्र लावा।
सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने तुमच्या जीवनात प्रगती आणि शांती येईल. सकाळी उठल्याबरोबर जमिनीला स्पर्श करा आणि धरती मातेचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने तुमच्या नशिबात आलेल्या अडचणी दूर होऊ लागतात. शौच आणि स्नानानंतर आपल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. जर घरात मोठे वृद्ध नसतील तर त्यांच्या प्रतिमेला नमस्कार नक्की करा. आता जाणून घेऊया की सकाळी कोणत्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांच्या मते व्यक्तीने नक्की खाव्यात. नंबर 1. जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडाल तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे नक्की सोबत ठेवा. यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. नंबर 2. जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडाल तेव्हा देवाच्या गळ्यात घातलेल्या फुलांच्या माळेतील किंवा चरणांवर वाहिलेल्या फुलांमधील एक पान किंवा पाकळी आशीर्वाद समजून खाऊन घ्या. हे तुम्हाला ईश्वराची कृपा प्रदान करते, ज्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वी होतात. नंबर 3. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही चांगल्या कार्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी गोड नक्की खा. सकाळी गोड खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. यामुळे जीवनात शुभता आणि यश प्राप्त होते आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. नंबर 4. भगवान श्रीकृष्ण यांच्या मते कपाळावर चंदनाचा टिळा लावणे हे विजय प्राप्त करण्याचे संकेत आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जो व्यक्ती सकाळी कपाळावर टिळा लावून बाहेर पडतो त्याच्यावर नेहमी ईश्वराची कृपा राहते. टिळा लावल्याने मनुष्य अकाली मृत्यूपासून वाचतो आणि नकारात्मक शक्तींचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. नंबर 5. शास्त्रांमध्ये हे देखील सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना घर, कुटुंब आणि समाजात मानसन्मान प्राप्त होतो. हा उपाय केवळ दीर्घायुष्यच देत नाही तर त्वचेची चमक आणि आरोग्यातही सुधारणा करतो. नंबर 6. दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी थोडे दही आणि साखर खाणे शुभ मानले जाते. यामुळे कामांमध्ये यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते. नंबर 7. स्नान आणि इतर नित्यकार्यांनंतर तुळशीला जल अर्पण करावे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि जिथे तुळशीची सेवा केली जाते तिथे देवी देवतांची कृपा राहते. तुळशीची छोटीशी सेवा देखील तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद आणू शकते आणि जे लोक तुळशीच्या रोपाची सेवा करतात त्यांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते. मित्रांनो, दररोज घरातील मंदिरात पूजा अवश्य करावी. दिवा आणि अगरबत्ती लावल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. वास्तूनुसार घरात दररोज दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतात. यासोबतच सकाळी घराचे वातावरण शांत राहील याची विशेष काळजी घ्या. काही घरांमध्ये सकाळी उठल्याबरोबर भांडणे, कटू शब्द किंवा अपशब्दांचे वातावरण निर्माण होते. हे पती-पत्नीमध्ये असो, आई आणि मुलांमध्ये असो किंवा इतर कोणत्याही सदस्यासोबत असो. ज्या घरात सकाळी उठल्याबरोबर अशांतता असते तेथून देवी लक्ष्मी लगेच निघून जाते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड शब्दात बोलावे. शांत आणि सुखद वातावरण असलेल्या घरांमध्ये देवी लक्ष्मीचा कायमचा वास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांचे तळवे पाहिले पाहिजेत. असे मानले जाते की तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपला आशीर्वाद कायम ठेवते. यानंतर स्नान करून गायीची पूजा आणि सेवा करणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यांना पोळी खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता प्रसन्न होतात आणि आपला आशीर्वाद देतात. गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. सकाळी उठल्यानंतर भगवान सूर्यदेवाला पाणी नक्की अर्पण करा. ज्या घरांमध्ये या नियमाचे पालन केले जाते तिथे दारिद्र्य कोसो दूर राहते. जर तुम्ही मुलांच्या हातांनी सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा विकास होतो.
तर मित्रांनो, ही ती महत्वाची कामे आहेत जी सकाळी तुम्हाला नक्की करायला हवीत. यासोबतच मी तुम्हाला सांगितले की सकाळी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जेणेकरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी राहील. कोणत्याही मांगलिक किंवा शुभ कार्यात कापराला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते. म्हणूनच आठवड्यातून एकदा कापूर नक्की जाळा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा अधिक निर्माण होते. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जेवढे देता ते दुप्पट होऊन परत येते. जर तुम्ही धन किंवा इतर वस्तू धरून ठेवाल तर ते हळूहळू संपून जाईल. दानांमध्ये सर्वात मोठे दान अन्नदान मानले गेले आहे. हा उपाय केल्याने घरात समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहते. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा क्लोव्हज टाका. तुम्ही तो रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरात बरकत हवी आहे तिथे जेव्हाही पोळी बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. यासोबतच पहिली पोळी गाईला खाऊ घाला. या पोळीत किंवा यासोबत पिठाचा गोळा आणि थोडा गूळ किंवा साखर देखील ठेवू शकता. रोज पक्ष्यांना दाणे खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीतील दोष समाप्त होतात आणि जीवनात प्रगती आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू लावू नये. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी घरातून निघून जाते आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते. जेवणाची थाळी नेहमी पाट, चौरंग किंवा टेबलवर आदराने ठेवा. जेवणाची थाळी कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते. जेवण केल्यानंतर थाळीत हात धुवू नका आणि थाळीत खरकटे सोडू नका. थाळी किचन स्टँडवर किंवा टेबल खाली किंवा वर अयोग्य पद्धतीने ठेवणे टाळा. रात्री जेवणाची खरकटी भांडी घरात ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन नक्की करा. जेवण आणि पूजेशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारा, ज्यामुळे सुख समृद्धी आपल्या घरात कायम राहील. जेवण करताना बोलणे किंवा रागवणे टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून शांतपणे जेवण करा. जेवण करताना विचित्र आवाज काढणे देखील टाळा. रात्री भात, दही आणि सत्तूचे सेवन करू नये, कारण असे करणे लक्ष्मीचा अनादर मानले जाते. ज्यांना समृद्धी हवी आहे किंवा ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी रात्री या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवण करा, कारण यामुळे राहू शांत होतो. बूट घालून कधीही जेवण करू नका. जेवण करण्यापूर्वी आणि नंतर हात आणि पाय स्वच्छ ठेवावे. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू लावणे टाळावे. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे पाहुण्याची नजर पोहोचणार नाही. झाडू पलंगाखाली ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ ठेवा, विशेषतः उत्तर आणि वायव्य कोपरा. वॉशरूम ओले सोडणे आर्थिक स्थितीसाठी चांगले मानले जात नाही. वॉशरूम वापरल्यानंतर ते कपड्याने सुकवण्याचा प्रयत्न करा. दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे करिअरमधील स्थिरतेसाठी शुभ नाही. या दिशा रिकाम्या ठेवू नका. घरात मातीची भांडी, जांभळा किंवा वांग्याचा रंग वापरू नका. मग ती चादर असो, भिंतींचा रंग असो किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर असो. घरात पाया पूर्व ते पश्चिम किंवा उत्तर ते दक्षिण दिशेलाच बनवा. ईशान्य दिशेला पाया बनवणे अशुभ मानले जाते. घराच्या फरशीला, भिंतीला किंवा छताला भेगा पडू देऊ नका. असे झाल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. घरात भेगा असणे अशुभ असते. घरातील स्त्रीचा नेहमी आदर करा. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका. जर शर्ट किंवा पॅन्ट फाटली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या
किंवा बदलून टाका. पाकिट किंवा पैसे मागच्या खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि खोटे बोलणे टाळा, कारण यामुळे घरातील बरकत निघून जाते. दात चांगले स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात घाण करू नका. नखे आणि केस वाढवू नका, ते वेळोवेळी कापा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्री शरीर स्वच्छ पाण्याने धुवा किंवा स्नान करा. जर घरात पूजाघर नसेल तर एखाद्या लाल किताब तज्ज्ञाला विचारूनच पूजाघर बनवा. तज्ज्ञाची परवानगी मिळाल्यानंतर पूजाघर वास्तुशास्त्रानुसारच बनवा. हे आवश्यक आहे जेणेकरून पूजाघर शुभ फळ देऊ शकेल, कारण कधीकधी एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजाघर ठेवणे नुकसानकारक असू शकते. म्हणूनच या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. पूजाघरात देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवणे योग्य नाही. या व्यतिरिक्त या मूर्ती किंवा चित्रे घराच्या इतर भागांमध्ये ठेवू नका. जर एखाद्या देवतेची 2 चित्रे असतील तर त्यांचे तोंड समोरासमोर नसावे. देवी देवतांची चित्रे नृत्याच्या अवस्थेत लावणे देखील अव्यवहारिक असते, कारण यामुळे कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये अडकण्याची शक्यता वाढू शकते. या व्यतिरिक्त तिजोरीत हळदीच्या काही गाठी पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा. तसेच काही कवड्या, चांदी किंवा तांब्याची नाणी देखील ठेवा. तांदूळ पिवळ्या रंगात रंगवून तिजोरीत ठेवा. अत्तराची बाटली, चंदनाच्या वाती आणि अगरबत्तीचे पाकिट देखील तिजोरीत ठेवू शकता, जेणेकरून तिथे नेहमी चांगली सुगंध टिकून राहील. देवी देवतांना अर्पण केलेली सुकलेली फुले किंवा हार घरात ठेवल्याने, काढून टाकल्याने फायदा होतो. संध्याकाळी गोधूळ बेला अदृश्य शक्ती सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे यावेळी काही कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो. या दरम्यान झोपणे, खाणे-पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे, अभद्र भाषा बोलणे, विरोध करणे, शपथ घेणे, पैशांचे व्यवहार करणे, रडणे, वेद मंत्रांचे पठण करणे या सर्वांपासून दूर राहावे. या नियमांचे पालन न केल्यास घरात बरकत कमी होऊ शकते आणि व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. जिथे मद्यपान, स्त्रियांचा अपमान, तामसिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते, तिथे धन केवळ दवाखाने, तुरुंग आणि वेड्यांच्या इस्पितळातच खर्च होते. जर तुम्हाला खूप धन हवे असेल तर हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालीसा वाचा. 5 मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा. यामुळे ग्रहदशेत सुधारणा होईल आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ ठेवा. दररोज उंबरठ्याची पूजा करा. घराबाहेरच्या डोरबेलजवळ किंवा दाराजवळ स्वस्तिक काढा आणि त्यावर कुंकू, हळद लावून दिव्याने आरती करा. तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा, जेणेकरून घराचे वातावरण सुगंधित राहील. जे लोक नियमितपणे उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याच्या आसपास तुपाचे दिवे लावतात, त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो. घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक काढा आणि त्यावर पिवळी फुले व अक्षता वाहा. यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असे मानले जाते. त्याला फक्त शनिवारी स्पर्श करावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यात घालून अर्पण करा. यासोबत मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ही प्रक्रिया दर शनिवारी करत राहिल्यास हळूहळू दुर्भाग्य संपत जाईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून मागे न वळता घरी परत या. असे केल्याने केवळ धनलाभच होणार नाही, तर सर्व बिघडलेली कामेही सुधारतील. श्री महालक्ष्मीचे ध्यान करत कपाळावर शुद्ध केशराचा टिळा लावा. यामुळे धनलाभाची आनंदाची बातमी मिळू शकते. प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी कापूर अवश्य जाळा.